आज ग्रहण आहे. सूर्यग्रहण. ग्रहण जसं जसं जवळ येतं तशी मला भीती वाटते. एक प्रकारचं दडपण येतं. घाम फुटतो. ग्रहणाच्या दिवशी तर माझं कशातच लक्ष लागत नाही. आता तुम्ही म्हणाल, एवढं काय झालंय? ग्रहणाला काय घाबरायचं? पण तसं नाही. दिसतात तितक्या गोष्टी सोप्या नसतात. तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो. मी विजय. मी इतिहास संशोधक आहे. हे इतिहासाचं वेड मला माझ्या बाबांमुळे लागलं. तेही इतिहासप्रेमी होते. ते आर्किओलॉजिस्ट होते. त्यांच्या या प्रकारच्या कामामुळे बरेच वर्ष मला त्यांचा सहवास लाभलाच नाही. कारकिर्दीतल्या शेवटच्या 3-4 वर्षात मात्र त्यांनी घरीच तंबू ठोकला आणि लिखाण, वाचन, रिसर्च वगैरे घरून करू लागले. त्या 3-4 वर्षात मला त्यांचा चांगला सहवास मिळाला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाचा व्याप किती मोठा होता हे माझ्या लक्षात आलं. त्यांनी खरंच मानवजातीचा इतिहास समजण्याचा आणि त्यात संशोधन करण्याचा प्रयत्न केला होता. जिथे जिथे प्राचीन, अगदी पाषाण युगातल्या मानवजातीच्या खुणा सापडल्या, जुन्या साम्राज्यांचे अवशेष सापडले, अगम्य भाषा आणि लिपींमध्ये लिहिलेली कागदपत्र, कोरीव दगड, शिलालेख सापडले, अशा अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या होत्या. त्या गोष्टींचा अर्थ लावण्यासाठी कसून रिसर्च ॲनालिसिस केला होता. कधी यश आलं तर फार क्वचित अपयश देखील वाट्याला आलं. ते सरकारी समित्यांमध्ये असल्याने परदेश दौरे देखील त्यांनी असंख्य वेळा केले होते. निवृत्त झाल्यावर काही वर्षातच त्यांचं निधन झालं. तेव्हा मी जेमतेम 22-23 वर्षांचा असेल. तर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी देखील इतिहास याच विषयात संशोधन करायचं ठरवलं. आणि अशाच एका कॉन्फरन्सला मला तो भेटला. बरोबर 3 वर्ष झाली असतील. मला तेव्हा काय कल्पना की पुढे असं काही घडेल. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, ते उगाच नाही. तर ज्या तो बद्दल मी बोलतोय तो एक चांगला जाडजूड इंजिनियर होता. त्याचं नाव भूषण का काहीतरी होतं. त्याने म्हणे 2 वर्ष मेहनत घेऊन एक AI ॲप्लिकेशन बनवलं होतं आणि त्याची इच्छा होती की मी ते टेस्ट करावं. त्याने तशी इच्छा बोलून दाखवली. मी नाही म्हणू शकलो नाही. नंतर विचार केला, जाऊ दे, काय होणार आहे इतकं, ॲप्लिकेशन घेऊन ठेवू लॅपटॉपवर, थोडीच जड होणार आहे. मी त्याला माझ्या लॅपटॉपवर ते डाउनलोड करू दिलं आणि त्याने मला माझा ID वगैरे बेसिक सेटअप पूर्ण करून दिला. अरे भूषण, पण हा ॲप्लिकेशन करतो काय, मी विचारलं. सर बघा, आता तुम्ही इतिहास संशोधक आहात. तुम्ही समजा कुठे अगदी दुर्मिळ ठिकाणी गेलात आणि तिकडून तुम्ही संशोधन किंवा कशासाठीही फोटो किंवा कागदपत्र यांची कॉपी सोबत आणलीत. आता तुम्हाला जर ती भाषा, सिम्बॉल, लिपी कळत नसेल तर ते जे काही चित्र आहे किंवा जे काही लिहिलंय त्याचा अर्थ शोधण्यात तुमचा किती वेळ जाईल. कदाचित महिने किंवा वर्षही जाऊ शकतं. पण आता नाही. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप्लिकेशनवर मी सगळ्या प्राचीन भाषा जसं की फारशी, संस्कृत, चिनी, ग्रीक, लॅटिन, स्वहिली, अगदी पाली अर्धमागधी आणि ब्राह्मी, देवनागरी, हिब्रू अशा बऱ्याच लिपी देखील लोड केलेल्या आहेत. या व्यतिरिक्त आत्तापर्यंत डॉक्युमेंट केलेले सर्व रिसर्च जे ऑनलाईन अवेलेबल आहेत ते देखील इथे रेफर करता येतात. लाईव्ह सर्व्हरशी याचा एक दुवा देखील आहे. त्यामुळेच नवीन झालेलं संशोधन इथे आपोआप ॲड होतं आणि अजून भर म्हणून सर्व प्राचीन साम्राज्य जसं की भारतीय, इजिप्त, चिनी, युरोप या सर्व संस्कृतींमधल्या पौराणिक कथा आणि धार्मिक ग्रंथ
हे देखील या टूलच्या डेटाबेसमध्ये आहेत. तर आता समजा तुम्ही 12व्या शतकातला एक मोडी लिपीत लिहिलेला श्लोक किंवा शिलालेखाचा फोटो इथे अपलोड केलात की हा ॲप्लिकेशन त्यातल्या लिखाणाचा किंवा चिन्हांचा अर्थ त्याच्या या विशाल डेटाबेसशी बोलून सहज मराठीत सुद्धा सांगेल. आणि हे सगळं एका मिनिटात. विचार करा, हे किती उपयोगी ठरेल तुम्हाला. घरी जाऊन प्रयत्न करून बघा आणि मला कळवा. तो म्हणाला. हो हो, नक्की वापरून कळवतो तुला म्हणत मी फक्त स्क्रीनकडे बघत राहिलो. भूषण निघून गेला. त्याने सांगितलेल्या गोष्टी आणि कॉन्सेप्टने मी पूर्ण भारावून गेलो होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथेही येईल हे मला अनपेक्षित होतं. मी त्याचा नंबर, पत्ता काहीच लिहून घेतलं नाही. हा असा काही AI ॲप्लिकेशन कोणी बनवेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. त्या रात्री मी घरी आलो आणि थेट बाबांच्या स्टडी रूममध्ये गेलो. माझं कुतूहल काही मला शांत बसू देणार नव्हतं. ते ॲप्लिकेशन लॅपटॉपवर ऑन केलं आणि सरळ त्यांच्या सामानातून एक एक वस्तू बाहेर काढू लागलो. सर्वप्रथम मी एक संस्कृत सुभाषितांची पूर्ण पुस्तिका स्कॅन करून अपलोड केली आणि मला पहिला धक्का बसला. अवघ्या 30 सेकंदात त्या ॲप्लिकेशनने त्यातल्या प्रत्येक सुभाषिताचा अर्थ सोप्या सहज मराठीत सांगितला. मी अवाक झालो. मग मी अजून एक जुना लॅटिन अमेरिकनमध्ये असलेला शिलालेखाचा फोटो टाकला. पुन्हा धक्का. 45 सेकंदात उत्तर मराठीत अगदी सोपं करून सगळं, की काय आहे, कसं आहे, याचा अर्थ काय आणि ज्या काळात हे लिहिलं गेलं त्याबद्दल देखील बरंच काही सांगितलं. आता मला कळेना की हे असं कसं करतंय. आणि तेव्हाच मला ते सुचलं. बाबांनाही न सुटलेलं एक कोडं होतं. तो बॉक्स त्यांनी वेगळा ठेवला होता. अर्थात प्रोजेक्ट तसं खास असल्याने त्याला एक विशेष महत्त्व होतं. बॉक्समध्ये फोटो, कागदपत्र, लोकांचे घेतलेले इंटरव्ह्यू, कित्येक कॉल्सच्या ट्रान्स्क्रिप्ट्स, बऱ्याच गोष्टी होत्या. त्या फोटो आणि त्यासोबत त्यांनी बनवलेल्या असंख्य नोट्स मी सगळं घेऊन आलो आणि एक एक करून एक फोल्डर बनवू लागलो. हे फोटो होते 2000 सालचे. दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून खाली अँटार्क्टिकाकडे जाताना एक बेट लागतो. तो बेट म्हणे सरकारी नकाशांवर दिसत नाही, म्हणजे दाखवत नाहीत, पण तो आहे, क्लासिफाईड आहे म्हणे. हे स्वतः बाबांनी मला सांगितलं होतं. त्या बेटावर एका टेकडीवर एका गुहेत असंख्य कार्विंग्स सापडली होती. अंदाजे 25,000 वर्ष जुनी. अगम्य भाषा, अगम्य लिपी, सिम्बॉल्स आणि बरंच काही. 2-3 वर्षातच नंतर ते बेट पूर्णपणे पाण्यात बुडून गेलं. ते स्वतःबरोबर अनेक रहस्य आणि ती गुहा घेऊन गेलं. आता राहिलं ते फक्त हे सगळं रिसर्च मटेरियल जे माझ्या बाबांकडे होतं. ती कार्विंग्स, ते फोटो घेऊन बाबा कितीतरी वेळ बसायचे. जाड जाड पुस्तकं पालथी घालायचे. त्यांचे विद्वान मित्र चर्चा करायला यायचे. पण प्राचीन काळात रचलेलं हे कोडं कोणालाही सोडवता आलं नाही. चित्रकाराला किंवा ज्याने ते सगळं कोरलं त्यांना नेमकं म्हणायचं काय होतं, ते सांस्कृतिक होतं की अजून काहीच उलगडा होत नव्हता. कुठल्याही दिशेने संशोधन केलं तरी डेड एंड यायचा असं बाबा म्हणायचे. हे मला आठवलं. मी त्या संदर्भातील सगळ्या नोट्स, सगळे फोटो एकत्र करून तो अख्खा फोल्डर अपलोड केला. थोडा वेळ लागला कारण फोल्डर हेवी झाला होता. क्लिक करून थांबलो. ॲनलायझिंग, रीडिंग, पार्सिंग अशी अनेक शब्दांची मालिका येत राहिली. आता खोलीत फक्त पंख्याचा आवाज येत होता. सगळं जणू स्तब्ध झालं होतं. जे कोडं
न सुटल्याची खंत माझ्या वडिलांना कायम वाटत राहिली, त्याचं उत्तर मिळणार आणि तेही असं, याचं मला समाधान वाटत होतं. बराच वेळ गेला. आता मी थोडा अधीर व्हायला लागलो होतो आणि स्क्रीनवर मेसेज आला, आन्सर इज रेडी, क्लिक हिअर. मी क्लिक केलं आणि त्यांनी सांगितलेलं उत्तर अजूनही मी विसरलेलो नाही. विसरणं शक्य नाही. तो यांत्रिक आवाज म्हणाला, सादर केलेल्या सर्व गोष्टी बघता या लिहिलेल्या कार्विंग्सचा अर्थ असा होतो की ते येतात आकाशातून, फार फार दुरून. ते काहीही करू शकतात, कोणतंही रूप घेऊ शकतात. दिवसाची होते रात्र, तीच संधी ते साधतात. सूर्य झाकलेला असताना ते हल्ला करतात. आज जरी ते गेले असले तरी ते नक्की परत येतील, नक्की परत येतील. काय? 25,000 वर्ष आधी हा संदेश लिहून ठेवला आहे? मला तर काहीच कळेना. मी खूप घाबरलो. पुन्हा रिट्राय बटन दाबलं. तेच सगळं झालं आणि हाच रिप्लाय पुन्हा देत आता मेसेज आला. त्याने तीच गोष्ट पुन्हा सांगितली. यंत्र असल्याने त्याला त्याचं गांभीर्य नव्हतं, पण इथे मी मात्र भीतीने थरथर कापत होतो. 2 मिनिटात कसले विचित्र आवाज करत तो AI ॲप्लिकेशन बंद झाला आणि स्क्रीनवर फक्त ॲप्लिकेशन क्रॅश्ड ड्यू टू सिस्टेमिक ओव्हरलोड एवढंच दिसलं. झालं, आता काहीच चालेना. आता माझ्याकडे भूषणचा पत्ता किंवा नंबर नव्हता आणि हे असं उत्तर आलंय हे कुठेही सांगायची सोय नव्हती. त्या ओळी माझ्या डोक्यातून जाईना आणि अचानक माझ्या लक्षात आलं की दिवसाची रात्र होणे आणि सूर्य झाकला जाणे ही सूर्यग्रहणाची वर्णनं आहेत. म्हणजे आता सूर्यग्रहण असलं की ते येणार आणि मानवजातीचा संपूर्ण नायनाट करून जाणार. नाही नाही नाही, असं होता कामा नये. माझ्या डोक्यात विचारांचं चक्रीवादळ उठलं होतं. मला चक्कर आल्यासारखं झालं. मी खाली बसलो. अज्ञानात सुख असतं हेच खरं. त्या दिवसापासून माझं आयुष्य बदललं. मला ग्रहण आणि खास करून सूर्यग्रहणाची तर फार भीती वाटू लागली. ग्रहण म्हटलं तरी मला तो जाडजूड भूषण, त्याचं ते AI ॲप्लिकेशन, त्याने दिलेलं आउटपुट सगळं सगळं आठवतं आणि जीव अगदी नकोसा होतो. मी बोलत काय बसलोय, देवा वाचव रे बाबा आज. चला, ग्रहण सुरू होतंय. सूर्य हळूहळू झाकला जातोय. सर्वत्र अंधार पसरतोय. आशा करतो की आज ते ग्रहण नसावं आणि कोण्या मानवाने 25,000 वर्षापूर्वी काय दृश्य पाहून लिहिलेली ती भविष्यवाणी आज तरी खरी होऊ नये. आज तरी खरी होऊच नये ही आशा करतो. एवढीच प्रार्थना करतो. तेवढंच करणं आपल्या हातात आहे. असो, मी येतो आता. काळजी घ्या. तर आशा आहे की आजची एक वेगळ्या प्रकारची ही जी एक रहस्यकथा किंवा गूढकथा आपल्याला म्हणता येईल, जी आपण सादर करण्याचा एक प्रयत्न केला आहे, ती तुम्हाला निश्चितच आवडली असेल. आशा करतो की रहस्य उलगडताना या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब कराल. आपण 1000 सबस्क्रायबर्सचा टप्पा जो आहे त्याच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहोत. तर प्लीज विनंती करतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालाही जेव्हा नवनवीन कथा जेव्हा अपलोड होतील तेव्हा नोटिफिकेशन येईल. तुम्ही त्या मिस करणार नाही आणि आम्हाला देखील एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून त्याचा नक्कीच फायदा होईल. या व्यतिरिक्त आजच्या कथेत तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं ते निश्चितच तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. या व्यतिरिक्त आपण म्हटलं तसं तुमच्या आजूबाजूला काही गूढ किंवा काही रहस्यमयी घटना घडल्या असतील, तुमच्या गावी किंवा इतर कुठेही तुम्हाला काही अनुभव आले असतील, तर ते देखील तुम्ही नक्कीच कॉमेंट्समध्ये शेअर करू शकता.
काही 1-2 लोकांनी जे काही त्यांचे अनुभव याआधी शेअर केलेले आहेत त्याच्यावरती काम चालूच आहे. लवकरच येत्या कथांमध्ये तुम्हाला एक मनोरंजक पद्धतीने त्यांनी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मांडण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि नेहमीचंच आपलं आजूबाजूची तुमच्या जी काही रहस्ये आहेत ती शोधत राहा, त्यांचा तपास करत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट लक्षात ठेवा, दिसतात तितक्या गोष्टी सोप्या नसतात. थँक्यू सो मच.